वेलकम टू लर्न इंग्लिश विथ शिवकन्या। आजचा आपला टॉपिक आहे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, वाक्यांचे प्रकार। वाक्यांचे प्रकार हा इंग्लिशमधील ग्रामरमधील अगदी बेसिक भाग आहे। सुरुवात करूया आपण। पुढे जाण्याआधी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर फटाफट चॅनल सबस्क्राइब करा, हिट द बेल आयकन सो दॅट यू गेट नोटिफाईड व्हेनेवर अ न्यू लेसन इज अपलोडेड। आणि आपल्या शंका ज्या असतील, डाऊट्स अँड क्वेरीज असतील तर त्या आपल्या कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर विचारा, त्यांची उत्तरे मी देण्याचा प्रयत्न करेन। जाऊया पुढे आपण। टाइप्स ऑफ सेंटेन्सेस हा प्रकार बघत असताना सेंटेन्सेसचं दोन मोठ्या कॅटेगरीमध्ये आपण विभाजन केलेलं आहे, म्हणजे ग्रॅमेरियन्सनीच करून ठेवलेलं आहे। ते बघूया। एक आहे फंक्शन बेस्ड सेंटेन्सेस आणि दुसरं आहे स्ट्रक्चर बेस्ड सेंटेन्सेस। फंक्शन म्हणजे काय? कार्य। असे सेंटेन्सेस की जे एका विशिष्ट कार्यासाठी नियुक्त असतात आणि त्या आधारे त्यांचे प्रकार इथं पाडलेले आहेत। आणि दुसरं आहे स्ट्रक्चर, त्या वाक्याचा ढांचा कसा आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, यावरून काही वाक्यांचे प्रकार पडलेले आहेत। आपण थेट त्यांची उदाहरणं बघूया, टाईप बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। स्टेटमेंट और डिक्लरेटिव्ह और असर्टिव्ह सेंटेन्स, असे सेंटेन्सेस की जे विधान करतात, साधं वाक्य, सिंपल वाक्य की ज्याच्यातनं ते काहीतरी सांगायचा प्रयत्न करतात, दॅट इज कॉल्ड अ स्टेटमेंट। एखादं स्टेटमेंट करणं किंवा विधान करणं हेच त्याचं फंक्शन असतं। सेकंड इज इम्परेटिव्ह सेंटेन्स, की ज्याला आपण मराठीमध्ये आज्ञार्थी वाक्य म्हणतो, ज्याच्यातून आपण आज्ञा देतो, कमांड देतो, रिक्वेस्ट करतो, सजेशन करतो किंवा ॲडवाईस देतो। हे करणंच हे त्यांचं कार्य आहे किंवा फंक्शन आहे। सो इम्परेटिव्ह सेंटेन्स इज कॅटेगराइज्ड ॲज फंक्शन बेस्ड सेंटेन्स। तिसरं आहे क्वेश्चन किंवा इंटरोगेटिव्ह, प्रश्न विचारणं हेच ज्याचं फंक्शन आहे, अशा प्रकारच्या सेंटेन्सेसना काय म्हणतात? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स किंवा क्वेश्चन्स म्हणतात। एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य, आपल्या ज्या तीव्र भावना असतात, मग त्याच्यामध्ये हॅपीनेस असेल, सॉरो असेल किंवा मिझरी असेल, आनंद, दुःख, हे सगळं व्यक्त करायसाठी जे काही वाक्य वापरले जातात की ज्याच्या एंडला काय असतो? एक्सक्लामेटरी मार्क असतो, अशा वाक्यांना एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये त्याचं फंक्शन आहे। एक्सक्लेम करणं हेच त्याचं फंक्शन आहे। आणि ऑप्टेटिव्ह सेंटेन्स म्हणजे इच्छा दर्शक किंवा आशीर्वाद देणे किंवा एखाद्याविषयी चांगलं विश करणे, दॅट इज कॉल्ड ॲन ऑप्टेटिव्ह सेंटेन्स। म्हणजे याचे फंक्शन्स आहेत। या वाक्याच्याद्वारे प्रश्न विचारायचा, या वाक्याच्याद्वारे विस्मय किंवा तुमचा शोक व्यक्त करायचा, या वाक्याच्याद्वारे तुमच्या शुभकामना द्यायच्या, या वाक्याच्याद्वारे आज्ञा द्यायची, हे सगळे फंक्शन्स आहेत। भाषा शिकत असताना किंवा भाषेचा वापर करत असताना आपल्याला कम्युनिकेशनसाठी ह्या सगळ्या भावना, विचार प्रकट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे वाक्यांची जी रचना केलेली असते त्याला फंक्शन बेस्ड सेंटेन्सेस म्हणतात आणि त्याच्यामध्ये 5 प्रकार आहेत। पुढे आहे हे जे 4 प्रकार आहेत अवलंबून आहेत क्लॉजेसवरती। तुम्हाला माहीत असेल मेन क्लॉज म्हणजेच इंडिपेंडंट क्लॉज आणि डिपेंडंट क्लॉज, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज। सिंपल सेंटेन्स म्हणजे काय? इट इज जस्ट लाईक अ स्टेटमेंट, पण हे स्ट्रक्चरवरती आधारित आहे। याच्यामध्ये एक सब्जेक्ट आणि एक वर्ब असतो, एक कर्ता असतो आणि एक क्रियापद असतं। फॉर एक्झाम्पल, आय वॉज बॉर्न हिअर, माझा जन्म इथे झाला। कंपाऊंड सेंटेन्स, याच्यामध्ये दोन्ही इंडिपेंडंट क्लॉजेस असतात, दोन्हीही स्वतंत्र वाक्य असतात आणि ती कंजंक्शनने जोडलेली असतात, उभयान्वयी अव्ययाने ती जोडलेली असतात, त्याला कंपाऊंड सेंटेन्स म्हणतात। फॉर एक्झाम्पल, दिस इज द प्लेस अँड आय वॉज बॉर्न हिअर। दिस इज द प्लेस अँड आय वॉज बॉर्न हिअर, या दोन्हीला मी जोडलेलं आहे, अँडने जोडलेलं आहे, दोन्ही वाक्य तेवढीच तोलामोलाची आहेत। दिस इज कॉल्ड अ कंपाऊंड सेंटेन्स। कॉम्प्लेक्स सेंटेन्स, याच्यामध्ये एक मेन क्लॉज असतो आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो। दिस इज द प्लेस व्हेअर आय वॉज बॉर्न, ही तीच जागा आहे की जिथे माझा जन्म झाला होता। कशाने जोडलेला आहे? व्हेअर या सबऑर्डिनेट कंजंक्शनने हे जोडलेलं आहे। कंपाऊंड अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्स हे कॉम्बिनेशन आहे या दोन्हीचं। तर ह्याच्यामध्ये ढांचा कसा असतो किंवा स्ट्रक्चर कसं आहे याच्यावरती आधारित हे 3-4 प्रकार पडतात आणि फंक्शन काय आहे याच्यावर आधारित हे 5 प्रकार पडतात। आज आपण हा मोठा टॉपिक कव्हर करणार आहोत, फंक्शन बेस्ड सेंटेन्सेस। सुरुवात करूया। फर्स्ट टाइप ऑफ सेंटेन्स, स्टेटमेंट और डिक्लेरेटिव्ह और असर्टिव्ह सेंटेन्स। एकदम सोपा आहे। अ स्टेटमेंट दॅट डिक्लेअर्स और असर्ट्स अ स्टेटमेंट, फीलिंग, ओपिनियन, इन्सिडेंट, इव्हेंट, हिस्ट्री, एनी फॅक्ट इज कॉल्ड ॲन असर्टिव्ह सेंटेन्स। तुम्ही इतिहासातलं घ्या, तुमच्या फिलिंग्स घ्या, तुमचे ओपिनियन घ्या, इन्सिडेंट, घडलेली घटना सांगत असा, तुम्ही काहीही सांगत असा, ते विधानामध्ये असेल, त्याला काय म्हणायचं? असर्टिव्ह सेंटेन्स। याची रचना काय आहे? सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट। एक्झाम्पल बघूया, तुमच्या लक्षात येईल याच्यामध्ये। माय कॅट
द डॉग्स, ही आणि ही, हे सगळे काय आहेत, सब्जेक्ट आहेत. ह्याला काय म्हणतात, डुअर असंही म्हणतात, करता. त्यानंतर इज, आर बार्किंग, इज ईटिंग, लव्स, हे सगळे काय आहेत, व्हर्ब्स आहेत, क्रियापदं आहेत, करतात किंवा स्टेट सांगतात, स्थिती सांगतात. आता बघूया, माय कॅट इज ब्लॅक. ब्लॅक काय आहे, हा ऑब्जेक्ट नाही आहे मित्रांनो. ब्लॅक इज अ कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, कॉम्प्लिमेंट म्हणजे कंप्लीट करणे. काय कंप्लीट करतं, हे कुणाला कंप्लीट करतं, डुअर, सब्जेक्टला कंप्लीट करतं. सो इट इज कॉल्ड अ सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट सुद्धा असतं, ते आपण बघूया नंतर. माय कॅट इज ब्लॅक, सो दिस इज अ स्टेटमेंट. द डॉग्स आर बार्किंग, इथं ना ऑब्जेक्टची जरूरत आहे ना कॉम्प्लिमेंटची जरूरत आहे, कारण हे पूर्ण वाक्य त्याचा अर्थ पूर्ण होतो. ही इज ईटिंग ॲन ॲपल, खाण्याची क्रिया कुणावरती तरी होत आहे, अशा वेळेस याला ऑब्जेक्ट असं म्हणतात. ॲन ॲपल इज अन ऑब्जेक्ट. ही लव्स वॉट, ट्रेडिशनल फूड, त्याला ट्रेडिशनल फूड आवडते. धिस ऑल्सो इज ॲन ऑब्जेक्ट. ओके, तर ही रचना आहे सिम्पल सेंटेन्सची. या स्टेटमेंटचे दोन प्रकार पडतात. एक आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स, की याच्यामध्ये व्हर्ब बिहेव्स इन अ पॉझिटिव्ह वे, सकारात्मक वाक्य. आता याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की या सकारात्मक वाक्यांमध्ये किंवा अफर्मेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये फ्यू, हार्डली, स्केअर्सली, बेअरली, अनेबल, ओनली, फॉरगेट, अवॉइड, ॲब्स्टेन, विदाऊट यासारख्या नेगेटिव्ह शब्दांचा वापर होतो. मग अशा वेळेस या वाक्याला अफर्मेटिव्ह म्हणायचं की निगेटिव्ह म्हणायचं, असा अनेकदा प्रश्न मुलांच्या मनात उपस्थित होतो. नीट लक्षात घ्या, जरी हे शब्द निगेटिव्ह असले तरी वाक्य किंवा व्हर्बचं बिहेवियर मात्र कसं आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणून वाक्य कसं राहणार, अफर्मेटिव्ह किंवा पॉझिटिव्हच राहणार. एक्झाम्पल बघूया, तुमच्या लक्षात येईल. आय हॅव अ पपी, हे तर सीधा सीधा काय झालं, पॉझिटिव्ह सेंटेन्स झालं. माय ब्रदर कुड हार्डली बाय एनी फिश, हार्डलीचा अर्थ काय होतो बघा. माझ्या भावाला हार्डली एनी फिश म्हणजे त्याला एखादं फिश घेणं क्वचितच, एखादंच म्हणजे जवळजवळ नाहीच फिश घेणं, विकत घेणं त्याला शक्य झालं नाही. नाही असं डिरेक्टली न म्हणता हार्डलीचा वापर केला. हार्डली हा कसा आहे, निगेटिव्ह शब्द आहे, शब्द निगेटिव्ह आहे पण वाक्य कसं आहे, पॉझिटिव्ह आहे. मनू इज द न्यू मॅनेजर, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, सरळ सरळ. टोकियो इज द कॅपिटल ऑफ जपान, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. माय फोन इज विदाऊट माईक, माझ्या फोनमध्ये माईक नाही, माझा फोन विदाऊट माईकचा आहे. म्हणजे विदाऊटने तुम्ही काय दर्शवता, नेगेशन दर्शवता, परंतु वाक्य कसं आहे, अफर्मेटिव्ह आहे. त्यानंतर द टीचर गेव अस अवर मार्कशीट्स इज अ पॉझिटिव्ह सेंटेन्स. तर ही झाली अफर्मेटिव्ह सेंटेन्सबद्दलची ही एक ट्रिकी माहिती, म्हणजे तुम्हाला गोंधळात पाडणारी गोष्ट की जिथं आपण क्लिअर केलेली आहे. दुसरा याच्यातला प्रकार आहे निगेटिव्ह सेंटेन्स. द व्हर्ब बिहेव्स इन अ निगेटिव्ह वे. याच्यामध्ये दुसरं तिसरं कन्फ्युजन काही नसतं, सरळ निगेटिव्ह सेंटेन्स असतं हे. याच्यामध्ये बघूया आपण, नो, नॉट, नन, नेव्हर, नीदर, नोव्हेअर, नोबडी यासारखे निगेटिव्ह वर्ड्स डिरेक्टली यूज केलेले असतात. आणि एक्झाम्पल्स बघूया आपण. दे डोंट लिव्ह नियर हिअर, ते इथे जवळपास कुठं राहत नाहीत. आय एम सॉरी बट दिस इज नॉट माईन, हे माझं नाही. नोबडी अटेंडेड द फंक्शन, ते फंक्शन कुणीच अटेंड केलं नाही. आय डिडंट सी हिम टुडे, मी त्याला आज पाहिलं नाही. द मील इज नॉट रेडी, जेवण तयार नाही. दॅट ओल्ड मॅन वॉज नेव्हर करेक्ट, तो वृद्ध माणूस कधीही बरोबर बोलत नाही किंवा बरोबर नसतो. शी प्लेज नीदर द पियानो नॉर द फ्ल्यूट, ना ती पियानो वाजवते ना फ्ल्यूट वाजवते. हे जे सगळे सेंटेन्सेस आहेत याच्यामध्ये नॉट, नो, नेव्हर यासारख्या निगेटिव्ह शब्दांचा थेट वापर केल्यामुळे आपल्याला कन्फ्युजन राहत नाही. परंतु अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये ती एक बारीकशी गोष्ट मी जी तुम्हाला सांगितली ती डोक्यामध्ये ठेवा, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. तर हा होता वाक्याचा पहिला प्रकार. दुसरा प्रकार बघूया आपण, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स और क्वेश्चन, ज्याच्या माध्यमातून प्रश्न विचारले जातात. इट आस्क्स अ क्वेश्चन अँड एंड्स इन अ क्वेश्चन मार्क. इंग्लिशमध्ये याचे दोन प्रकार आहेत. इट हॅज टू टाईप्स. द फर्स्ट वन इज अ व्हर्बल क्वेश्चन और इट इज कॉल्ड अ येस नो टाईप क्वेश्चन. यालाच आपण काय म्हणतो, येस नो टाईप क्वेश्चन. का बरं येस नो टाईप क्वेश्चन म्हणायचं, कारण हे प्रश्न विचारलं की याचा आन्सर एकतर येस येतं किंवा नो येतं, तिसरा आन्सर याच्यामध्ये असत नाही. दॅट्स वाय इट इज कॉल्ड अ येस नो टाईप क्वेश्चन. यांची सुरुवात कशाने होते, यांची सुरुवात ॲम, इज, आर, वॉज, वेअर, शॅल, विल, शुड, वुड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डिड यासारख्या
हेल्पिंग व्हर्बने होते आणि एंड अर्थातच क्वेश्चन मार्कने होतो. स्ट्रक्चर बघूया. हेल्पिंग व्हर्ब आधी मी सांगितलं तुम्हाला त्याच्याने होते आणि एंड याचा होतो तो क्वेश्चन मार्कने होतो. मग येतो सब्जेक्ट, मेन व्हर्ब आणि इतर शब्द. एक्झाम्पल्स बघूया, तुम्हाला लवकर लवकर लक्षात येईल. इज शी वर्किंग हार्ड? वर दे ट्रॅव्हलिंग टुगेदर? डज दॅट टेस्ट ओके? डिड यू गो टू द कॉन्सर्ट? हॅव दे ईटन येट? हॅड दे विजिटेड रोम बिफोर? कुड यू हेल्प मी लिफ्ट दिस? शुड आय ओपन द विंडो? या सगळ्या वाक्यांचा प्रारंभ जर तुम्ही बघितलात तर तो व्हर्बल या हेल्पिंग व्हर्बने होतो. दॅट्स वाय दीज क्वेश्चन्स आर कॉल्ड व्हर्बल क्वेश्चन्स अँड दे एंड विथ द क्वेश्चन मार्क. सोपं कळलं? सेकंड टाईप, दुसरा प्रकार आहे WH क्वेश्चन. एकदम स्पष्टच आहे. WH क्वेश्चन वर्ड्सने यांची सुरुवात होते. असे कोणते आहेत शब्द? व्हॉट, व्हाय, व्हेन, हू, हुज, हाऊ, हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ ऑफन, वेअर, विच, हुम यासारख्या WH शब्दांनी यांची सुरुवात होते आणि अर्थातच शेवट कशाने होतो? क्वेश्चन मार्कने होतो. याची जी स्ट्रक्चर किंवा रचना कशी आहे? व्हर्बल क्वेश्चन सारखीच आहे, फक्त याच्या आधी आपण काय लावलं आहे? WH वर्ड लावलेला आहे. बघूया आपण एक्झाम्पल. व्हॉट इज युअर नेम? Who is your class teacher? Which is your desk? Who are those people? Which book is cheaper? Where is Dave? And where is the key? या सगळ्यांची सुरुवात कशाने आहे? WH शब्दाने आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर सगळीकडे तुम्हाला काय दिसेल? हेल्पिंग व्हर्ब दिसेल आणि एंडला हे सगळे क्वेश्चन मार्क दिसतील. सो दीज आर 2 टाईप्स ऑफ क्वेश्चन्स. आता WH क्वेश्चनचं आन्सर जे असतं ते कधीही येस किंवा नो असत नाही. याचा आन्सर तुम्हाला काहीतरी डिस्क्राईब करून द्यावं लागतं, वर्णन करून द्यावं लागतं. त्यामुळं या प्रश्नांना डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स असंही म्हणतात, कारण तुम्ही ते काहीतरी डिस्क्राईब करून त्याचा आन्सर देत असता. थर्ड, इम्परेटिव्ह सेंटेन्स ऑर कमांड. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. कशी असते याची रचना? मेन व्हर्बने याची सुरुवात होते. इट इज फॉलोड बाय दी ऑब्जेक्ट अँड इफ नीडेड कॉम्प्लिमेंट असतो तिथे. याचेही 2 प्रकार पडतात. द फर्स्ट वन इज अफर्मेटिव्ह अँड द सेकंड वन इज नेगेटिव्ह. बघूया. ओपन द विंडो, मेन व्हर्बनी सुरुवात झालेली आहे. हॅव सम कॉफी, बी हॅपी, हे सगळ्यांची सुरुवात मेन व्हर्बनी झालेली आहे. नेगेटिव्हमध्ये डोंट ओपन द डोअर, डोंट गो देअर आणि याची सुरुवात कधी कधी नेव्हरने सुद्धा होते. व्हेरी सिम्पल. ह्या आयडेंटिफाय करायला पण सोपं आहे आणि वापरायला पण सोपं आहे. नेक्स्ट, टाईप नंबर 4, एक्सक्लामेटरी सेंटेन्स, की ज्याच्यातून दिस टाईप ऑफ सेंटेन्स कन्वेज इमोशन्स ऑर एक्साइटमेंट. आधी पण मी तुम्हाला सांगितलं की आपल्या तीव्र ज्या भावना असतात त्या व्यक्त करण्यासाठी या प्रकारच्या सेंटेन्सेसचा उपयोग होतो. एक्झाम्पल्स बघूया. हाऊ लवली द बर्ड इज. अलास वी लॉस्ट द मॅच. व्हॉट अ ब्युटिफुल सीन इट इज. वाव दॅट्स फॅन्टास्टिक. अशा प्रकारच्या वाक्यांची सुरुवात साधारण हाऊ किंवा वॉटनी होते आणि त्याचा एंड एक्सक्लामेटरी मार्कने होतो. त्याच्यानंतर हाऊ किंवा वॉट नंतर काय येतं? ॲडजेक्टिव्ह येतो. पहा, ॲडजेक्टिव्ह आणि त्यानंतर नाऊन आणि शेवटी तुम्हाला हेल्पिंग व्हर्ब दिसतील याच्यामध्ये. अशी एक पद्धत आहे. आणि दुसरी पद्धत जी आहे यांची सुरुवातच कशी होते? अलास, वाव, आउच, ओ, आह यासारख्या इंटरजेक्शन्सनी आणि त्यानंतर मग सिम्पल स्टेटमेंट असते याच्यामध्ये. हा एक प्रकार आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स तयार करायचा. शेवटचा प्रकार आहे ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. अ सेंटेन्स दॅट एक्सप्रेसेस विश, प्रेयर, कधी कधी कर्स, शापसुद्धा दिला जातो, इज कॉल्ड अन ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. त्यांना ऑप्टेटिव्ह सेंटेन्स असं आपण म्हणतो. मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे टू यू, लॉंग लिव्ह लिबर्टी, मे यू लिव्ह लॉंगर यासारख्या तुमच्या शुभकामना व्यक्त करणाऱ्या, प्रेयर व्यक्त करणाऱ्या वाक्यांना ऑप्टेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. याची सुरुवात साधारण मेने होते, पण नॉट नेसेसरी एव्हरी टाईम इट बिगिन्स विथ अ मे. मेनेच सुरुवात होईल असं नाही, तर इतर अनेक प्रकारांनी याची रचना केली जाते. तर हे 5 प्रकार होते. होप यू हॅव अंडरस्टूड देम. बघूया आता. नाव इट्स युअर टर्न. ही लर्न्स हिस्ट्री अँड जिओग्राफी. हे एक सेंटेन्स मी तुम्हाला दिलेलं आहे. हे सेंटेन्स मला आन्सर म्हणून पाहिजे. याच्यासाठी प्रश्न कसा तयार कराल? फ्रेम अ WH टाईप क्वेश्चन फॉर दी अबाव स्टेटमेंट. हे आन्सर म्हणून जर मला मिळवायचं असेल तर मी WH टाईप क्वेश्चन कसा तयार करेन किंवा काय असेल हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा.
हा लेसन कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आणखी कुठल्या टॉपिक्सवरती तुम्हाला लेसन्स पाहिजे असतील तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. लेसन क्लोज करायच्या आधी जस्ट एक रिमाइंडर, इंग्लिश फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्सची एक सिरीज आपण सुरू केलेली आहे. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील, कोणत्याही लेवलच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील, शालेय परीक्षेची तयारी करत असाल, कॉलेजच्या लेवलच्या परीक्षेची तयारी करत असाल, ती सिरीज तुम्ही जरूर पहा. यू विल गेट अ लॉट मेनी टिप्स अँड ट्रिक्स ओवर देअर टू सॉल्व एनी काइंड ऑफ क्वेश्चन दॅट appears in competitive examinations. We'll be back very soon with one more new lesson. Till then, keep watching, keep learning, keep growing. Learn English with Shivakanya. Thank you for your time, love and support. Peace.